आजच्या या लेक्चरमध्ये BA भाग 1 सेमिस्टर 1 राज्यशास्त्र त्यामध्ये घटक 2 राज्य राज्य म्हणजे काय, राज्याची व्याख्या किंवा राज्याचे वेगवेगळे घटक किंवा राज्य म्हणजे काय हे आपल्याला आज बघायचं आहे. आता राज्य ही कल्पना किंवा राज्य ही काय असतं तर मनुष्य प्राणी हा समाजशील प्राणी आहे किंवा राजकीय प्राणी सुद्धा आहे. राज्य म्हणजे काय हे माहीत करून घेत असताना राज्य कसं तयार होत असतं, राज्याची कोणकोणत्या गोष्टी आवश्यक असतात तेव्हाच आपण त्याला राज्य असं म्हणतो. आता राज्य ही संकल्पना किंवा राज्य हे म्हणून घेण्यासाठी कोणकोणत्या गोष्टींची आवश्यकता असते हे सुद्धा आपल्याला बघावं लागेल. आता राज्याची जी कल्पना आहे ते आजकालची नवीन अशी पद्धतीची नाही. आता आपण रोजच्या बोलचालीमध्ये महाराष्ट्र राज्य आहे, केरळ राज्य आहे, कर्नाटक राज्य आहे किंवा रशिया एक राज्य आहे किंवा इतर वेगवेगळ्या राज्याचा उल्लेख करत असतो आपण. परंतु त्याची संकल्पना ही अशी नाही की महाराष्ट्र राज्य, कर्नाटक राज्य, गोवा राज्य असं न म्हणता हे राज्य म्हणजे काय किंवा याची शास्त्रीय व्याख्या काय किंवा राज्य कशाला म्हणायचं हे आपल्याला समजून घ्यायचे आहे संकल्पना. आता राज्याला आवश्यक असलेले घटक कोणकोणते असतात? एक, लोकसंख्या. दुसरा घटक भूप्रदेश. तिसरा घटक सरकार. शासन. आणि चौथा घटक सार्वभौम. या चार गोष्टी राज्याचा अर्थ बघत असताना आपल्याला या चार गोष्टी जिथं असतील त्यालाच आपण राज्य असं म्हणता येईल आपल्याला. आता राज्याचा अर्थ किंवा राज्याची व्याख्या एका निश्चित अशा भूप्रदेशात जेव्हा लोक संघटित होऊन सार्वभौम शासन संस्था निर्माण करतात त्यास राज्य असे म्हणतात. म्हणजे राज्य निर्माण होण्यासाठी पहिला आणि महत्त्वाचा जो घटक आहे तो म्हणजे लोकसंख्या. आता प्रत्येक राज्यामध्ये राज्य निर्माण होत असताना लोकसंख्येची आवश्यकता असते. मी मागे सांगितल्याप्रमाणे
प्रत्येक मनुष्य हा समाजशील प्राणी आहे किंवा राजकीय प्राणी सुद्धा आहे. आता प्रत्येक देशामध्ये वेगवेगळ्या आता राज्याची लोकसंख्या किती असावी किंवा लोकसंख्या असली पाहिजे, परंतु ती किती असावी त्यासाठी सुद्धा कुठल्याही प्रकारची अट किंवा नियम नसतो. कारण जगामध्ये वेगवेगळ्या राज्यांची लोकसंख्या प्रचंड अशी काही राज्यांची लोकसंख्या प्रचंड आहे. म्हणजे उदाहरणार्थ चीन या देशाची लोकसंख्या जवळजवळ 150 कोटीपर्यंत गेलेली आहे आणि भारत देशाची लोकसंख्या ही 125 कोटीपेक्षा अधिक आहे. म्हणजेच आणि त्यानंतर आपल्या जगामध्ये सगळ्यात कमी लोकसंख्येचे देश सुद्धा आहे. सॅन मेरिनोची लोकसंख्या फक्त 33,000 आहे, तरी सुद्धा तो त्याला आपण राज्य म्हणतो. त्यानंतर मेरोनो या देशाची लोकसंख्या सुद्धा फक्त 38,000 आहे. म्हणजे कुठल्याही राज्यामध्ये लोकसंख्या ही लोक ही असली पाहिजे, परंतु ती किती असली पाहिजे त्याला कुठल्याही प्रकारची अट किंवा नियम नाही. म्हणजे ही ह्या लोकसंख्येवर त्या देशाची प्रगती अवलंबून असते. म्हणजे जर आपल्या भारतामध्ये युवकांचा देश आपण म्हणतो, म्हणजे त्या देशामध्ये लोकांची संख्या प्रचंड असली तरी सुद्धा त्यात कार्यक्षम हे युवकांची संख्या ज्या देशामध्ये जास्त असते तो देश प्रगतीपथावर जातो. त्यानंतर राज्य निर्माण करण्यासाठी पहिली गोष्ट जशी लोकसंख्या आवश्यक आहे तशी दुसरा जो घटक आहे त्याला निश्चित असा भूप्रदेश असावा लागतो किंवा एक प्रकारचा त्याला एरिया असावा लागतो. म्हणजे जमीन तुला किंवा जे काय आपल्याला समुद्र असेल, पर्वत असेल, सखल जमीन असेल असा भूप्रदेश निश्चित असावा लागतो. आता भूप्रदेश सुद्धा किती असावा त्याला सुद्धा लोकसंख्येप्रमाणेच इथं सुद्धा अट नाही. कारण जगामध्ये प्रचंड विस्तार असलेले देश पण आहेत, राज्य पण आहेत आणि काही कमी प्रदेश असलेले सुद्धा देश आहेत. म्हणजे आपल्याला माहिती असलेल्या म्हटलं तर तुम्हाला नेपाळ, श्रीलंका या जे भूप्रदेश आहे तिथं खूपच कमी आहे किंवा मेरिनो, सॅन फ्रान्सिस्को, स्वित्झर्लंड या देशाला भूप्रदेश हा फारच कमी प्रमाणात आहे. परंतु भारत, ऑस्ट्रेलिया, इंग्लंड, अमेरिका यामध्ये विस्तीर्ण किंवा प्रचंड विस्तार असलेले हे देश आहेत. आणि त्यामध्ये ज्या देशाची भूमी सखल असेल, लोकांची कार्यक्षमता चांगली असेल तर त्या राज्याचा विकास हा होत असतो. त्यानंतर आपल्याला तिसरा आणि महत्त्वाचा घटक जो आहे राज्य म्हणून घेण्यासाठी ते म्हणजे सरकार किंवा शासन. आता सरकार आणि शासन किंवा हे घटक आता तुम्हाला व्याख्या निश्चित अशी व्याख्या तुम्हाला मिळेल. एका निश्चित अशा भूप्रदेशात जेव्हा लोक संघटित होऊन सार्वभौम शासन संस्था निर्माण करतात त्यास राज्य असं म्हणतात. म्हणजे त्यातील महत्त्वाचा घटक म्हणजे लोकसंख्या. म्हणजे प्रत्येक राज्य जे असेल तिथं लोकसंख्या किंवा लोक हे राहत असतातच, त्याशिवाय ते राज्य होऊ शकत नाही. त्यानंतर त्या राज्याला विशिष्ट असा भूप्रदेश पण असावा लागतो. त्यानंतर तिसरा घटक म्हणजे सरकार आणि शासन. आता सरकार आणि शासन केव्हा स्थापन होत असतं आपल्या समाजामध्ये ते आता मी पुसून टाकतो म्हणजे आपल्याला त्याची संकल्पना स्पष्ट करण्यासाठी इतर गोष्टीची आपल्याला माहिती करून घ्यायची. आता आपल्या राज्यामध्ये लोकसंख्या किंवा समूहानं लोक राहतात. लोक काय करतात? समूहानं राहतात. समूह प्रवृत्ती आपल्यामध्ये मानव प्राण्यामध्ये असते. म्हणजेच एखादं राज्य निर्माण होण्यासाठी ह्या 4 गोष्टी आवश्यक असतातच. परंतु ते कसे निर्माण होतात म्हणजे राज्य निर्माण कसं होतं याची सुद्धा आपल्याला माहिती असणं आवश्यक आहे. म्हणजे अनेक लोक एकत्र येऊन त्यांचा समूह तयार होतो. समूह झाल्यानंतर कुटुंब म्हणजे कुटुंब संस्था. राज्य कसं तयार होतं बघा. कुटुंब संस्था, विवाह संस्था,
आर्थिक संस्था, धार्मिक संस्था, सामाजिक संस्था, अशा वेगवेगळ्या प्रकारच्या आपल्या समाजामध्ये अनेक प्रकारच्या संस्था असतात. या सगळ्या संस्थांचं कार्य काय असतं तर जनकल्याण, लोककल्याण म्हणजेच लोकांचा विकास. आता लोकांचा विकास किंवा लोकांची प्रगती ही ह्या वेगवेगळ्या संस्थांच्या द्वारे होत असते. यात महत्त्वाचा घटक म्हणजे शिक्षण संस्था. त्या वेगवेगळ्या संस्था वेगवेगळ्या प्रकारचं काम करत असतात. आता पहिल्यांदा आपल्याला राज्य होण्यासाठी कुटुंब तयार होतं. म्हणजे हे सर्वात छोटे राज्याच्या प्रकारातील सर्वात छोटे म्हणजे काय कुटुंब. कुटुंबामध्ये आपापल्या घरातील माणसं असतात, त्याचं कुटुंब तयार होतं. त्या कुटुंब तयार झाल्यानंतर त्याचा समाज तयार होतो. म्हणजे अनेक कुटुंब एकत्र आल्यानंतर समाज तयार होतो आणि समाज तयार झाल्यानंतर गाव तयार होतं. आणि असे अनेक गावं मिळून राज्य तयार होत असतं. त्याच्यामध्ये मग हे राज्य किंवा हे शासन केव्हा तयार होतं. आता या समाजामध्ये असलेल्या वेगवेगळ्या संस्था, कुटुंब संस्था, समाज, गाव, विवाह संस्था, आर्थिक संस्था, धार्मिक संस्था, सामाजिक संस्था, शिक्षण संस्था, या प्रत्येक संस्थेचं कार्य हे वेगवेगळ्या प्रकारचं असतं आणि ते एकमेकांना अवलंबून किंवा एकमेकांच्या वरती सहकार्याच्या दृष्टिकोनातून या संस्था वेगवेगळ्या स्थापन झालेल्या असतात. परंतु या सगळ्यांचं कार्य, महत्वाचं कार्य असते म्हणजे जनता किंवा लोक, या लोकांच्या गरजा पुरवणं, या लोकांचं कल्याण करणं. आता आपल्याला मी तुम्हाला प्रत्येक वेळी सांगतो की आपल्या मानवाच्या कोणकोणत्या महत्वाच्या गरजा आहेत किंवा त्याला आवश्यक गरजा कुठल्या आहेत हे मी तुम्हाला प्रत्येक वेळी सांगत आलेलो आहे. कोणकोणत्या असतात गरजा? अन्न, वस्त्र, निवारा, सुरक्षितता, लैंगिक भावना, या सगळ्यांची पूर्तता करण्यासाठी आपण समाजामध्ये एकत्र येत असतो. वेगवेगळ्या पद्धतीच्या कार्य आपण करत असतो. प्रत्येक व्यक्ती सुद्धा म्हणजे राज्य आपल्यासाठी या गोष्टींची पूर्तता करण्यासाठी राज्य निर्माण करतो आपण. म्हणजे वेगवेगळे कुटुंब, वेगवेगळी गावं, वेगवेगळ्या संस्था एकत्र आल्यानंतर आपण राज्य तयार होतो आणि त्या राज्यामध्ये बरीचशी लोकसंख्या असते. त्या लोकसंख्येच्या अन्न, वस्त्र, निवारा, सुरक्षितता, लैंगिक भावना म्हणजे ज्या काही मानवाला आवश्यक गोष्टी असतात ते या राज्याकडून मिळत असतात. त्यासाठी आपल्याला राज्याची ही संकल्पना समजून घेत असताना आपल्याला लोकसंख्याची मर्यादा काय आहे मी तुम्हाला सांगितलं. त्याला कुठल्याही प्रकारची अट नसते, परंतु अनेक लोक एकत्र आल्यानंतरच ती तयार होत असतं आणि वेगवेगळ्या समाजातील संस्था तयार होत असतात. त्यानंतर विशिष्ट असा भूप्रदेश पण असावा लागतो. त्यानंतर सरकारची स्थापना केव्हा होत असते मी सांगितल्याप्रमाणे या वेगवेगळ्या संस्था ज्या आहेत, कुटुंब संस्था, विवाह संस्था, शिक्षण संस्था, आर्थिक संस्था, सामाजिक संस्था, या सगळ्यांच्या वरती नियंत्रण ठेवण्यासाठी आपल्यातीलच लोक एकत्र येऊन शासनाची निर्मिती करत असतात. आणि मग राज्य निर्माण होत असताना हा सुद्धा महत्वाचा घटक आहे. कारण त्या सगळ्यांच्यावरती नियंत्रण ठेवणारी जी संघटना आहे ती म्हणजे संस्था आहे, तीच सरकार किंवा आपण त्याला शासन असं म्हणतो. त्यानंतर चौथा आणि महत्वाचा जो घटक आहे तो सार्वभौमत्व. आता सार्वभौमत्व म्हणजे काय? सार्वभौमत्व म्हणजे काय? आपल्या राज्यामध्ये आपल्या लोकांच्यासाठी कार्य करणारी संस्था म्हणजे शासन, आणि शासन हे सार्वभौम असलं पाहिजे. सार्वभौम असलं म्हणजे काय? लोकांची मान्यता असली पाहिजे. महत्वाची काय?
लोकांची मान्यता. लोकांची मान्यता या शासनाला मिळत असते आणि संपूर्ण अधिकार हे या सार्वभौम सत्तेला दिलेले असतात. आता सार्वभौमत्व म्हणजे लोकांची मान्यता मिळवून जे काही आपले सरकारचे जे 3 घटक सरकारचे 3 घटक म्हणजे काय? कार्यकारी मंडळ, विधानमंडळ, कार्यकारी मंडळ, न्यायमंडळ या सगळ्यांचे म्हणजे विधानमंडळामध्ये कायदे निर्मिती होत असते. त्याची अंमलबजावणी हे कार्यकारी मंडळ करतं आणि या कार्यकारी मंडळाने विधानमंडळाने केलेले जे काम असतं त्याची न्याय आहे की अन्याय आहे ते त्यामध्ये समजून येत असतं आणि त्याला पूर्ण अधिकार हे सरकारला या सार्वभौम सत्तेद्वारे दिलं जातं. पण सार्वभौम सत्ता म्हणजे पूर्ण अधिकार तर दिलेले असतातच, त्याचबरोबर संपूर्ण निर्णय किंवा स्वतंत्र कुठल्याही लोकांचं यांच्यावरती बर्डन किंवा पूर्ण जे निर्णय त्यांनी घेतलेले असतात ते सर्वांना मान्य करावे लागतात आणि इतर राज्याचं यांच्या निर्णयामध्ये कोणत्याही प्रकारचा हस्तक्षेप नसतो. त्याला सार्वभौमत्व असं म्हणतात. आणि राज्याच्या निर्मितीसाठी हे आवश्यक 4 घटक आहेत. परीक्षेला प्रश्न येऊ शकतो की राज्याचे 4 घटक सांगा आणि राज्याची व्याख्या सांगा. आता राज्याची व्याख्या मी तुम्हाला आता सांगितली होती. राज्याची कार्य, शिक्षण, आरोग्य, वाहतूक व्यवस्था, लोकांचे संरक्षण, शांतता आणि सुव्यवस्था. शांतता आणि सुव्यवस्था राखणे हे सुद्धा राज्याचं महत्वाचं कार्य आहे. म्हणजे आता राज्य स्थापन झाल्यानंतर लोकांच्या प्रती कोणकोणती त्यांची कर्तव्य असतात? तर ज्या आपल्या राज्यामध्ये राहणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला त्याच्या आवश्यक गरजा अन्न, वस्त्र, निवारा, आश्रय, सुरक्षितता याचबरोबर शैक्षणिक, आरोग्य, वाहतूक व्यवस्था, व्यापारी म्हणजेच व्यापार यासाठी सुद्धा त्या राज्य आपल्या सर्वांसाठी कार्य करत असतं. त्यानंतर आपली वाढती लोकसंख्या असेल तर त्याच्यावर नियंत्रण कसं ठेवायचं, आपल्यामध्ये सुशिक्षित मुलं असतील त्यांना रोजगार निर्माण करून देणं हे सुद्धा कार्य राज्याला करावं लागतं. कोणत्याही प्रकारचं व्यवसाय करायचा असेल व कुठल्याही प्रकारची नोकरी धंदा हे निर्माण करून लोकांना जे सक्रिय करायला काय करावं लागतं, लोकांना सक्रिय करण्याचं काम हे त्या राज्याला करावं लागत असतं. राज्याला म्हणजेच आपण तयार केलेल्या शासन प्रणाली. आता शासन हे सुद्धा वेगवेगळ्या प्रकारचं असू शकतं. आपल्या देशामध्ये जरी लोकशाही असली तरी इतर देशामध्ये किंवा इतर राज्यामध्ये तेच शासन प्रणाली असेल असं निश्चित आपल्याला सांगता येणार नाही. याच्या अगोदरच्या पाठामध्ये मी तुम्हाला सांगितलेलंच आहे की शासनाचे अनेक प्रकार असतात.
ते कोणकोणत्या प्रकारचे असतात ते प्रत्येक जाता जाता सांगितलं तुम्हाला. लोकशाही शासन प्रणाली असेल, साम्यवादी शासन प्रणाली असेल, समाजवादी शासन प्रणाली असेल, लष्करशाही असेल, हुकुमशाही असेल किंवा वेगवेगळ्या प्रकारची शासन प्रणाली किंवा मिश्र शासन प्रणाली सुद्धा काही देशामध्ये असते. त्यानंतर या शासनाचं आता हे झालं फक्त लोकांचं कल्याण करणं, लोकांच्या सुविधा निर्माण करणं हेच कार्य नसतं. तर राज्य म्हणजे पूर्णपणे त्याला स्वतः स्वातंत्र्य असतं, म्हणजे सार्वभौमत्व असतं. मी तुम्हाला सांगितलं महत्वाचा चौथा जो घटक आहे सार्वभौमत्व. आता सार्वभौमत्व म्हणजे संपूर्ण सत्ता किंवा संपूर्ण अधिकार हे या राज्याच्या शासन संस्थेला दिले गेलेले असतात. आता हे फक्त अंतर्गतच नव्हे, अंतर्गत मध्ये आपले वेगवेगळ्या प्रकारचे आपण कायदे असतील, संविधान असेल, त्यामार्फत जे काही नियम असतात लोकांच्यासाठी असतात, लोकांची शासनावरती असतात, शासनाचे लोकांचे एकमेकाला बंधनं असू शकतात, तर ते अंतर्गत झालं. तर आता बाह्य सुद्धा अधिकार असतात. आता बाह्य अधिकार म्हणजे काय, तर आंतरराष्ट्रीय जे काही तह करार मैत्री किंवा आंतरराष्ट्रीय जे काही वेगवेगळ्या प्रकारच्या संस्था असतात त्यांचे रिलेशन कशा पद्धतीने ठेवायचे हे सुद्धा या सार्वभौम सत्तेला किंवा सार्वभौम शासनाला आपण सर्वांनी मिळून त्यांना दिलेले असतात. आता वेगवेगळ्या राष्ट्राशी आपले संबंध कसे असतात, चांगले असतील, कदाचित वाईट असतील, एखादे युद्धजन्य परिस्थितीचे सुद्धा संबंध आपल्या इतर राष्ट्राशी असू शकतात. तर त्या वेळेस त्यांना पूर्ण अधिकार या सार्वभौम सत्तेला आपण दिलेला असतो. या सार्वभौमत्व म्हणजे पूर्ण अधिकार इतर राष्ट्राशी करार करायचं, युद्ध करायचं, तह करायचा किंवा करार करायचा किंवा वेगवेगळ्या प्रकारची मदत द्यायची किंवा घ्यायची, म्हणजे आयात निर्यातीचे धोरण वगैरे असतात की हे ह्या सार्वभौम सत्तेला किंवा ह्या सार्वभौम शासनाला आपण दिले गेलेले असतात. आणि त्याद्वारे त्यांनी हा राज्याची जी शासन प्रणाली आहे, राज्याचं जे तिसरा घटक आपण शासन किंवा सरकार म्हटलेलं आहे, त्यांना पूर्ण अधिकार हे लोकांनी दिलेले असतात. आणि त्यांनी आपल्या देशाची सुरक्षितता, आपल्या देशाची सार्वजनिक स्वरूपाचे जे जे कार्य असतील त्यामध्ये कुठल्याही इतर राष्ट्रांचा, इतर देशांचा हस्तक्षेप या सार्वभौम सत्तेवर नसतो. आता ही राज्य ही संकल्पना तुम्हाला बऱ्यापैकी समजते असं मी समजतो. आता काही व्याख्या मी तुम्हाला सांगतोय. एरिस्टॉटल यांनी राज्याची व्याख्या काय केली बघा. अनेक कुटुंबे, खेडी मिळून निर्माण झालेला संपूर्ण आणि स्वयंपूर्ण जीवन हेच सुखी व प्रतिष्ठित जीवन हेच
अरिस्टॉटल यांनी व्याख्या काय केलेली आहे? अनेक कुटुंबे खेडी मिळून निर्माण झालेला संपूर्ण आणि स्वयंपूर्ण जीवन हेच सुखी व प्रतिष्ठित जीवन असे ध्येय असलेला संघ म्हणजे राज्य होय. मी तुम्हाला सांगितलं ना, आपल्या प्रत्येक व्यक्तीला ज्या गोष्टीची आवश्यकता असते त्या गोष्टी आपल्याला आपल्यातीलच एकमेकांना आपण देत असतो आणि त्या ह्या सगळ्यांमध्ये आता एखादे अनेक एकत्र येत असताना अनेक कुटुंब एकत्र येतात, ते एकमेकांच्या गरजा, आता आपलं कुटुंब जरी असलं तरी आपण आपल्या गरजा पूर्ण आपण स्वतः निर्माण करतो का? प्रत्येक गोष्ट आपल्याला लागणारी नाही, तर ते इतर कुटुंब सुद्धा तयार करत असतात आणि ते एकमेकांना मदत करत असतात. मग त्या असे एकत्र येऊन आपल्या गरजा पूर्ण करण्यासाठी आपल्यावरती अवलंबून असणारे आणि दुसऱ्यावरती आपण अवलंबून असतो, हे एकत्र येण्यासाठी असे अनेक कुटुंब एकत्र येतात. मग त्याचं गाव तयार होतं आणि गाव तयार झाल्यानंतर त्यांना ज्या काही आपलं जीवन सुलभ आणि सुरक्षित करण्यासाठी ज्या आवश्यक गोष्टी असतात त्या आपण करत असतो. त्यानंतर दुसरी व्याख्या ब्लंटसली या राजकीय विचारवंताची व्याख्या बघा. विशिष्ट अशा भूप्रदेशात राजकीय दृष्ट्या सुसंघटित झालेला लोकांचा समुदाय म्हणजे राज्य होय. या राजकीय विचारवंत कसे आहेत त्यांची व्याख्या काय आहे? विशिष्ट अशा भूप्रदेशात राजकीयदृष्ट्या सुसंघटित झालेला लोकांचा समुदाय म्हणजे राज्य होय. म्हणजे प्रत्येक राज्याला प्रत्येक व्याख्येमध्ये आपल्याला असं दिसून येईल की मी मला सांगितल्याप्रमाणे प्रत्येक 4 घटक असल्याशिवाय राज्य निर्मिती होऊ शकत नाही. म्हणजे विशिष्ट असा भूप्रदेश असला पाहिजे. परत एकदा सांगतो मी, प्रत्येक राज्य निर्मितीसाठी भूप्रदेश आवश्यक आहे. त्यानंतर त्या राज्यामध्ये लोक राहत असले पाहिजे, म्हणजे लोकांची लोकसंख्या असली पाहिजे. आणि तिसरं, त्या सर्वांच्या वरती नियंत्रण ठेवण्यासाठी आपल्यातीलच काही लोकांना शासन म्हणून स्वीकृती आपण देत असतो. आणि चौथा म्हणजे पूर्ण अधिकार म्हणजे सार्वभौमत्व. या 4 घटकांच्या वरतीच राज्य ही संकल्पना अवलंबून आहे. आणि राज्य कशाला म्हणायचं, कुणाला म्हणायचं हे तुम्हाला थोडक्यात आता समजलं असेल. आता परत एकदा मी सांगतो, राज्य निर्माण होण्यासाठी अनेक लोक एकत्र येतात, कुटुंब एकत्र येतात, खेडी एकत्र येतात आणि ते खेडी एकत्र आल्यानंतर एका विशिष्ट भूप्रदेशामध्ये त्यांची राहतात किंवा ते आश्रय घेतात आणि त्या पद्धतीचं त्यांचं कार्यप्रणाली जी काय असेल ती या विशिष्ट भागामध्ये चालू असते. आणि त्यामध्ये लोकसंख्येत सुद्धा त्याला असतात. आणि त्या सर्वांच्या वरती जेव्हा लोकसंख्या वाढत जाते तेव्हा त्यांना त्यांच्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी शासनाची निर्मिती करावी लागते. आणि शासनाची निर्मिती केल्यानंतर नुसतं आपले एक राज्य ज्या जगामध्ये आहे का, तर वेगवेगळे राज्य असतात, त्या राज्याशी कसे संबंध असावे ते त्या सार्वभौम सत्तेला पूर्ण अधिकार आपल्या लोकांनी किंवा आपण त्यांना दिलेले असतात. आता समाजामध्ये
संस्था असतात हे मी तुम्हाला सांगितलं. कुटुंब विवाह संस्था, शैक्षणिक संस्था, या सगळ्यांचं काम हे लोककल्याण किंवा लोकांचं कल्याण करणं. आता प्रत्येक नागरिक बघा, प्रत्येक नागरिक हा कोणत्या ना कोणत्या राज्याचा सदस्य असतो. बघा मी काय म्हणतोय, प्रत्येक नागरिक हा त्या विशिष्ट प्रदेशात राहत असलेल्या देशाचा सदस्य असतो. परंतु ज्या मी मला सांगितल्याप्रमाणे वेगवेगळ्या जी संस्था आहेत, कुटुंब संस्था, विवाह संस्था, शैक्षणिक संस्था, सामाजिक संस्था, आर्थिक संस्था, या संस्थेचा प्रत्येक नागरिक हा सदस्य असतो तसं नाही, परंतु त्या राज्याचा मात्र नागरिक असतो. परंतु इतर संस्थांचा नागरिक असेलच असं नाही. आता हे राज्य निर्मितीची जी संकल्पना आहे ही अलीकडे काळातली आहे. म्हणजे पूर्वी कसं अमक्याचं राज्य आहे, तमक्याचं राज्य आहे, त्या देशामध्ये अशा पद्धतीचं राज्य आहे असं जे म्हटलं जायचं. यावेळेस कसं की महाराष्ट्र राज्य, कर्नाटक राज्य, रशिया राज्य, भारत राज्य, हे अशी जी कल्पना होत्या त्याच्यापेक्षा ती या सर्व गोष्टींची जेव्हा पूर्तता होते, या घटक तिथं निर्माण होतात, शासन प्रणाली निर्माण होते, सार्वभौम सत्ता निर्माण होत असते, तेव्हाच त्याला राज्य म्हणायचं. आता आपल्या भारत देशाला आपण राज्य केव्हा म्हणायला सुरुवात झाली? उदाहरणार्थ भारत देशाला राज्य आपण केव्हा म्हणायला सुरुवात झाली तर 15 ऑगस्ट 1947 ला भारत देश स्वतंत्र झाला. त्याच्यापूर्वी आपल्या भारतामध्ये काय होतं? छोटी छोटी राज्य, वेगवेगळ्या प्रकारची छोटी छोटी राज्य होती आणि त्या छोट्या छोट्या राज्याच्या, परंतु सार्वभौम राज्य किंवा राज्य हे नव्हतं. कारण आपल्या देशावरती इतर राज्याचं म्हणजेच इंग्लंडचं किंवा ब्रिटिशांचं राज्य आपल्यावर होतं. त्यावेळी भारत हा स्वतंत्र राज्य होतं का? नव्हतं. मग भारत हा देश 1947 ला स्वतंत्र झाल्यानंतर आणि भारत देशाचे 2 देश तयार झाले. त्यामध्ये भारत देश हा, मग त्याला आपल्या भारत देशाला विशिष्ट लोकसंख्या मिळाली, विशिष्ट भूप्रदेश मिळाला आणि स्वतःचं लोकशाही पद्धतीचं शासन पण मिळालं आणि त्या शासनाला सार्वभौमत्व सुद्धा प्राप्त झालं. म्हणजेच आपल्या संविधानानं संविधान निर्माण झालं. संविधान निर्माण झाल्यानंतर या संविधानानं आपल्या सरकारला, लोकांना सर्व प्रकारचे अधिकार प्राप्त करून दिले आणि ते प्राप्त झाल्यानंतर आपल्या सीमा सुद्धा ठरलेल्या आहेत बघा. म्हणजे आपला भारत देश कुठून कुठपर्यंत आहे, त्या पूर्वेला कोण आहे, इकडे पश्चिमेला कोण आहे आणि आपल्या शेजारी राष्ट्र कोण आहे, हे सुद्धा आपल्याला यामध्ये मिळत गेलं. आणि त्यानंतर आपल्या भारत सरकारला संविधानानं पूर्ण किंवा सार्वभौमत्व प्राप्त करून दिलं. म्हणजेच आंतरराष्ट्रीय करार, आंतरराष्ट्रीय संबंध कुठल्या देशाशी कशा पद्धतीने ठेवावे आणि कुठल्या पद्धतीने ठेवू नये याचे सुद्धा आपल्या या सरकारला किंवा शासनाला अधिकार प्राप्त झाले. आता आपलं शासन प्रणाली कुठली आहे? अप्रत्यक्ष लोकशाही. बरोबर? अप्रत्यक्ष लोकशाही. आपलं भारत हे राज्य कुठल्या पद्धतीचं आहे तर अप्रत्यक्ष लोकशाही पद्धतीनं आपल्याला सार्वभौमत्व प्राप्त झालेलं आहे. म्हणजे केंद्र सरकारला संपूर्ण अधिकार आपल्या भारतीय जनतेनं दिलेले असतात. म्हणजे त्यांना कुठल्या देशाशी कशा पद्धतीने संबंध ठेवायचं, आपल्या लोकांना आवश्यक असलेल्या गोष्टी कोणत्या द्यायच्या कोणत्या द्यायच्या नाही, हे पूर्ण अधिकार आपण त्यांना दिलेले असतात. आणि अप्रत्यक्ष लोकशाही म्हणजे काय मी तुम्हाला गेल्या लेक्चरमध्ये सांगितलेलंच आहे. तर हे म्हणजेच भारत हे राज्य 15 ऑगस्ट 1947 नंतर निर्माण झालं. याची संकल्पना तुमच्या लक्षात आली का? म्हणजे एखादा देश जरी असला परंतु त्या ही संकल्पना समजून देण्यासाठी तुम्हाला परत आता जरा भारत देशाचं उदाहरण चांगल्या पद्धतीने सांगतो, म्हणजे तुम्हाला राज्य म्हणजे काय ही संकल्पना अधिक चांगल्या पद्धतीने समजून येईल. पूर्वी आपल्या याच्यामध्ये देशामध्ये कधीही भूप्रदेश लोकसंख्या होती, लोकसंख्या आपल्या देशाला आहे
बरोबर. त्यानंतर भूप्रदेश सुद्धा आहे, परंतु शासन होतं का आपलं? आपली लोकसंख्या आपण सगळे इथे राहत होतो, आपल्याला विशिष्ट प्रकारचे भूप्रदेश सुद्धा होता, परंतु शासन प्रणाली ही आपली नव्हती. तर ती कोणाची होती? 1947 पूर्वी ब्रिटिशांची होती. म्हणजेच राज्य तयार होण्यासाठी हा घटक आपल्याकडे नव्हता. म्हणजेच 1947 पूर्वी भारत हे राज्य नव्हतं. आणि 1947 नंतर राज्य का म्हटलं आपण? तर स्वतःच्या लोकांचं राज्य किंवा शासन इथं निर्माण झालं. त्यानंतर त्या शासनाला सार्वभौमत्व दिलं गेलं. ते कशाने दिलं गेलं? तर आपल्या संविधानाने. म्हणजे एखादं राज्य, कोणाला म्हणायचं किंवा राज्य कशा पद्धतीचं असतं? तर एका विशिष्ट भूभागामध्ये लोक एकत्र राहतात, समूहानं राहतात, आणि त्यानंतर त्यांची लोकसंख्या वाढल्यानंतर अनेक समस्या निर्माण झाल्यानंतर त्या भूप्रदेशामधील लोकांना सरकार स्थापन करावं लागतं आणि ते शासनाला पूर्ण अधिकार द्यावे लागतात. आणि म्हणजेच ह्या चारही गोष्टी एकत्र असतील त्यालाच आपण राज्य म्हणतो. समजलं तुम्हाला सगळ्यांना? आता पुढल्या तासाला आपण लोकशाही यावरती